this continuous article, concept of potential. In case here we know about the potential V, here given the value of V of R, which is equal to 1 upon 4 pi epsilon naught. In another bracket, Q1 Q2 divided by R. हे असं आपण गेल्या वर्षी शिकलं होतं. In this case, this is the potential energy of two charges. या दोन चार्जेसचे हे पोटेन्शियल एनर्जी आपण काढलेली आहे. जसे की समजा हा इथे एक चार्ज असतो, ॲट अ डिस्टन्स दुसरा चार्ज Q2 इथे असतो ॲट डिस्टन्स R वर. त्यावेळेस हा पोटेन्शियल आपल्याला हा मिळू शकतो इन केस. तर मग इथे आपल्याला थोडंसं कन्सेप्ट वेगळ्या अर्थाने लिहायचं आहे. इथे पहा, इथे कसं लिहिलेलं आहे हे पहा. व्ही ऑफ आर हे जसच्या तसं आहे. इन केस असं लिहिलं एका कंसामध्ये Q1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट आर, याची किंमत ही असेल V1 ऑफ आर. व्ही म्हणजे काय? पोटेन्शियल. V1 पोटेन्शियल ऑफ चार्ज Q1. आता इथे Q2 आहे बाहेर. पोटेन्शियल चार्ज ऑफ Q1 ऑन द चार्ज Q2. काय म्हणलं मी? या किमतीला काय म्हणायचं? V1 ऑफ आर म्हणजे पोटेन्शियल ऑफ चार्ज Q1 ॲट डिस्टन्स R ऑन द चार्ज Q2. म्हणजे Q2 वर तो ॲक्ट होतो. म्हणजे जसं की तुम्हाला डायग्राम माहिती आहे, इथे प्लस Q1 असेल, ॲट डिस्टन्स R वरती Q2 असेल, हे आहे. तर याचा पोटेन्शियल V1 ऑफ R या ठिकाणी असेल. या Q1 चा पोटेन्शियल ॲट डिस्टन्स R म्हणजेच Q2 या ठिकाणी असेल आणि तो Q2 वर ॲक्ट होत असेल. म्हणून ही जी कंसातली टर्म आहे ही पोटेन्शियल ऑफ Q1 चा आहे. ही किंमत कोणाची आहे? या Q1 चार्जची आहे ही किंमत. आणि ते कुठे ॲक्ट होते? ॲट डिस्टन्स R. डिस्टन्स R वरती म्हणजेच ॲट पॉइंट अनदर चार्ज Q2 इथे ॲक्ट होते. किंवा हीच संकल्पना आपल्याला दुसऱ्या पद्धतीने मांडता येते. आता इथे काय म्हणलंय? वरील काय म्हणलं होतं? एका कंसामध्ये Q1 घेतलं होतं आणि Q2 बाहेर होता. मग ह्या कंसाची किंमत आपण काय म्हणली होती? V1 ऑफ R म्हणजेच पोटेन्शियल ऑफ चार्ज Q1 ॲक्ट ऑन चार्ज Q2 ॲट अ डिस्टन्स R. म्हणजे इथे सांगितलंय पहा, वेहेर V1 ऑफ R बी द, याला कसं म्हणायचं? बी द पोटेन्शियल ऑफ चार्ज Q1. हा पोटेन्शियल कुणाचा आहे? चार्ज Q1 चा आहे. पण तो कुठे आहे? ॲट अ डिस्टन्स R वरती आहे. म्हणजेच तो कुठे R आहे? या Q2 ठिकाणी आहे. म्हणजे परत लक्षात घ्या, हा Q1 असेल, हा Q2 असेल, ॲट डिस्टन्स R असेल. मग याचा पोटेन्शियल या ठिकाणी असेल आणि या चार्जवर ॲक्ट होत असेल असा अर्थ होतो. ॲज सिमिलरली इथे आपण एक कन्सेप्ट घेतलेला आहे. म्हणजे आता Q2 आतमध्ये आहे, Q1 बाहेर आहे. म्हणजे ह्याला काय कसं वाचता येईल? म्हणजे पोटेन्शियल ऑफ चार्ज Q2 ॲक्ट ऑन चार्ज Q1. म्हणजे हा याचा पोटेन्शियल इथे
V2 ऑफ R होईल, डिस्टन्स R ॲक्ट ऑन द चार्ज Q1 असा होईल. म्हणजेच इथे दाखवले पहा, ॲज सिमिलरली V2 ऑफ R म्हणजे काय, बी द पोटेन्शियल ऑफ चार्ज Q2, हा V2 आहे म्हणून Q2, अँड विच ॲक्ट ऑन द, कुणावर ॲक्ट होतो, Q1 वर, का तर इथे गुणिले Q1 आहे त्याच्यासोबत, आणि ते किती अंतरावर आहे, डिस्टन्स R, म्हणून हे इथे R घेतलेलं आहे, इथे R घेतलेलं आहे. ही संकल्पना लक्षात आली. म्हणजे ही संकल्पना अशी लिहून असं करता येतं, आणि त्याचा कन्सेप्ट हे दोन इथे वेहेर म्हणून दिलेले आहेत. आता इन केस हा जो व्ही ऑफ यू ऑफ आर आहे पोटेन्शियल, हे पोटेन्शियल असंही करता येईल, आपल्याला असंही म्हणता येईल. या ठिकाणी दिले बघा, काय दिलेलं आहे, यू ऑफ आर इज इक्वल टू असंही लिहिता येईल किंवा असंही लिहिता येईल. म्हणजे V1 ऑफ आर Q2 किंवा V2 ऑफ आर Q1, म्हणजे या दोघांचे इथे इक्वलायझेशन दाखवलेलं आहे या ठिकाणी, बरोबर आहे. असो, म्हणजे यावरून आपल्याला असंही म्हणता येतं, काय करता येईल, इथे जनरल फॉर्म्युला तयार करता येतो. इथे एक कसं केलं पहा, जनरल फॉर्म्युला काय केलेला आहे, यू, हे यू व्ही इंटू क्यू, व्ही इंटू क्यू, म्हणजे इथला यू घेतला आणि हे व्ही, हे क्यू, जनरल फॉर्म्युला तयार केला. म्हणजेच व्हॉट इज यू, यू बी द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. हा यू काय असेल, हा इलेक्ट्रोस्टॅटिक Q1 Q2चा इलेक्ट्रोस्टॅटिक्स हा पोटेन्शियल एनर्जी असेल, आणि व्ही काय असेल, इलेक्ट्रिक पोटेन्शियल असेल, आणि क्यू काय असेल, चार्ज असेल. म्हणून इथे असं सांगितलेलं आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी इज कन्सिडर यू इक्वल टू इलेक्ट्रिक पोटेन्शियल व्ही into charge Q, general formula. So here it can be rearranged, V equal to, what is V, V म्हणजे काय आहे, इथे दिले इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे. मग इलेक्ट्रिक पोटेन्शियल इक्वल टू काय लिहिता येईल, इलेक्ट्रिक पोटेन्शियल इक्वल टू असं लिहिता येईल, जनरल इक्वेशन, यू, यू म्हणजे काय, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी डिवाइड बाय क्यू, असं लिहिता येईल. म्हणजेच असं म्हणता येईल, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी पर युनिट चार्ज, असंही त्याला डिफाईन करता येईल. मग धिस इक्वेशन कॅन बी राईट इन टर्म्स ऑफ पोटेन्शियल V1 अँड V2. V1 आणि V2च्या बाबतीत आपण हे इक्वेशन लिहू शकतो. इन दिस केस कन्सिडर हिअर V2 पोटेन्शियल हा ग्रेटर दॅन V1 आहे, तर काय करता येईल, म्हणजे आपल्याला ते V2 मायनस V1 असं घेता येईल. म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल डिफरन्स काढता येईल. मग इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय असेल, तर मग आता इथे ह्या इक्वेशन ठेवले आपण या ठिकाणी, हे दोन इक्वेशन इथे ठेवले, तर काय होईल, U2 बाय क्यू मायनस U1 बाय क्यू, मग आता U2 मायनस U1, हा क्यू हा सारखा आहे छेद म्हणून एकच घेतला. मग U1 मायनस U2 मायनस U1 म्हणजे काय, वर्क डन आहे, म्हणून dW बाय क्यू म्हणजे चेंज इन पोटेन्शियल डिफरन्स किंवा पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू वर्क डन अपॉन चार्ज, असा इक्वेशन आपल्याला इथे मिळतोय. अशा टाईपचा हा काय आहे, कन्सेप्ट ऑफ द पोटेन्शियल एनर्जी आहे. आता पुढचा एक पॉइंट इथे दिलेला आहे, छोटासाच आहे हे पण, रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल. आता दोघांमधलं रिलेशन बघायचं आहे. इलेक्ट्रिक फील्ड तुम्हाला माहिती आहे, इलेक्ट्रिक फील्ड
ई क्यू हा चार्ज आहे त्याचा इलेक्ट्रिक फील्ड इन ऑल पॉसिबल डायरेक्शननी स्प्रेड होतो. त्यातला आपण एकच इलेक्ट्रिक फील्ड ही घेतलेली आहे लाईन इथे अभ्यासासाठी. आणि तसंच इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि पोटेन्शियल काढायचं आहे. त्या दोघांचं एकत्रित रिलेशन बघायचं आहे. म्हणून इन फिगर शोज हिअर पॉझिटिव्ह चार्ज क्यू प्लेस ॲट ओरिजिन ओ. देन टेक इलेक्ट्रिक लाईन्स, एकच इलेक्ट्रिक लाईन्स घेतली. देन नाव टेक ॲट अ डिस्टन्स एक्स, ॲट डिस्टन्स एक्स वरती एक पॉइंट एम घेतलेला आहे. देन ऑल्सो टेक अ पॉइंट ए ॲट अ डिस्टन्स स्मॉल आर. हे असं पण केलेलं आहे. मग आता पुढं काय करायचं आहे? पहिलं काय केलं आपण? एक चार्ज घेतला, तो स्टॅटिक चार्ज इथे केप्ट केला, फिक्स केला ॲट ओरिजिन. त्याची एक लाईन्स, इलेक्ट्रिक लाईन्स घेतलं आणि त्या इलेक्ट्रिक लाईन्सवर एक एम नावाचा पॉइंट घेतला आपण ॲट डिस्टन्स एक्स. त्यानंतर आणखीन एक पॉइंट घेतला, ए कॅपिटल ए घेतलं ॲट डिस्टन्स आर फ्रॉम ओरिजिन. एवढं काम केलं. देन नेक्स्ट थिंग, पुढं काय केलं आपण? नाव टेक टेस्ट चार्ज दॅट इज पॉझिटिव्ह क्यू नॉट. हा एक टेस्ट चार्ज घेतला आणि तो टेस्ट चार्ज एंटर इन धिस केस, म्हणजे कमिंग फ्रॉम इन्फिनिटी टू पॉइंट एम. तो कुठून तरी बाहेरून येतोय, इन्फिनिटी डिस्टन्सवरून येतोय. कुठे येतोय? ॲट पॉइंट एम, म्हणजेच क्यू पासून एक्स अंतरावर आहे. हे आपल्याला लक्षात आलं. म्हणून इथे काय म्हणलंय? लेट क्यू नॉट बी द युनिट पॉझिटिव्ह चार्ज, किंवा त्याला टेस्ट चार्ज म्हणतो आपण, विच कम फ्रॉम इन्फिनिटी. इन्फिनिटी कुठून तरी बाहेरून येतोय टू एम इन द सिस्टीम. ही सिस्टीम आहे, या सिस्टीम मध्ये एम या ठिकाणी तो प्रवेश करतोय. बरोबर आहे? ॲट अ डिस्टन्स एक्स, हा डिस्टन्स एक्स वर अंतरावर आहे. फ्रॉम पॉझिटिव्ह क्यू, या पॉझिटिव्ह क्यू पासून, असा कन्सेप्ट आहे. मग आता पुढे काय करायचं आहे? इन दिस केस ॲक्ट इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्सिव्ह फोर्स. हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, हाही पॉझिटिव्ह चार्ज आहे. आता हा मोठा आहे, हा पॉझिटिव्ह चार्ज मोठा आहे, हा छोटा आहे. तरी पण दोघंही लाईक चार्जेस आहेत, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. व्हॉट हॅपन? त्या ठिकाणी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स तयार होतो. हा लाईक चार्जेस आहे म्हणून इथे कसला फोर्स तयार होतो? रिपल्सिव्ह इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स तयार होतो. ते दोघेही एकमेकांना रिपल्शन करू शकतात. पण हा फिक्स्ड आहे, हा मुव्हेबल आहे, म्हणून तो बाहेर जाऊ शकतो. तो अपेक्षित आहे बाहेर जावं, पण बट आपण काय करतो? त्याला बाहेर न जाऊ देता त्याला असं प्रेशरने आतमध्ये घेतो. म्हणजेच द टेस्ट चार्ज मूव फ्रॉम एम टू एन, इथे एन पॉइंट दिसतोय, इन अ स्मॉल डिस्प्लेसमेंट dx. आपण मूव करतोय टुवर्ड्स द पॉझिटिव्ह चार्ज. या पॉझिटिव्ह चार्जकडे आपण मूव करतोय. म्हणजेच इथे वर्क डन घडू शकतं. हिअर वर्क इज डन, स्मॉल वर्क इज डन हिअर. बघा, वर्क डन इज इक्वल टू वी नो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग फोर्सची डायरेक्शन कशी आहे? अशी आहे, रिपल्शन फोर्स. आणि डिस्प्लेसची डायरेक्शन अशी आहे. दीज आर अपोजिट डायरेक्शन. सो हिअर टेक निगेटिव्ह साईन. निगेटिव्ह साईन काय घेतलेलं आहे? की फोर्स आणि डिस्प्लेसमेंटमध्ये अपोजिट डायरेक्शन आहे. रिपल्शन फोर्स या डायरेक्शनचा आहे, तर डिस्प्लेसमेंट
या डायरेक्शन येतोय, M2N येतोय. म्हणून इथे अपोजिट डायरेक्शन दाखवण्यासाठी निगेटिव्ह साइन here indicates that. Then also we know the force F can be write as electric lines. इथे माहिती आहे आपणला की इलेक्ट्रिक लाईन जे दिसते ती लाईन्स ऑफ फोर्सही आपण म्हणू शकतो. म्हणून आपण इथे असंही कन्सिडर करू, इन दिस केस दिस फोर्स इज इक्वल टू इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असंही करू शकतो. म्हणजेच हा एक्सप्रेशन हाऊ कॅन राईट dw इज इक्वल टू मायनस EDX असंही लिहू शकतो. इथे निगेटिव्ह साईनचा आपण इथेच इंडिकेट केलं वरच. देन इन दिस केस हा dw म्हणजे काय आहे तर पोटेन्शियल डिफरन्स आहे. आपण पाठीमागच्या आर्टिकलमध्ये घेतलेला आहे. पोटेन्शियल डिफरन्स U2 मायनस U1 डिवाइड बाय Q असं घेतलं होतं. मग U2 मायनस U1 म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स आहे आणि तो पोटेन्शियल डिफरन्स इन दिस केस dv ने दाखवला आहे. म्हणजेच वर्क डन dw इज इक्वल टू dv असे लिहू शकतो. तर इथे असं लिहिलेलं आहे. म्हणजेच रिअरेंज करूया, E ची किंमत काढूया, dv बाय dx या ठिकाणी हा रिलेशन जो आहे त्याला आपण पोटेन्शियल ग्रेडियंट पॉइंट असं म्हणतो. आता हा पोटेन्शियल ग्रेडियंट पॉइंट ॲट N या ठिकाणचा आहे. म्हणजे स्मॉल dx नी जो अंतर आलेला आहे M2N त्या ठिकाणचा आहे. बऱ्याच वेळा हे पोटेन्शियल ग्रेडियंट हे 2 मार्कासाठी परीक्षेमध्ये क्वेश्चन असतो. तर अशा टाईपचे हे दोन्ही महत्त्वाचे कन्सेप्ट होते आणि ते कन्सेप्ट तुम्ही परत